राज्यातल्या जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी। राज्यातील 44 टोल नाके बंद करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे। यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 34 तर MSRDच्या 10 टोल नाक्यांचा समावेश आहे। राज्यात एकूण 166 टोल नाके आहेत, त्यातील 44 टोल नाके बंद होणार आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MSRDच्या टोल नाक्यांवर यापुढे STला टोल बसणार नाही। यामुळे राज्यावर 306 कोटींचा बोजा पडणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, कधीपर्यंत हे धोरण अंमलात येणार आहे आणि नेमके जे 44 टोल नाके बंद होणार आहेत ते कोणकोणते टोल नाके असणार आहेत, काय माहिती आहे? हिमाली, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना जी घोषणा केली ती फार महत्त्वपूर्ण आहे। राज्यातील 44 टोल नाके ज्यांच्यावरती किरकोळ खर्च झालेला आहे, ज्या रस्त्यांवर किरकोळ खर्च झालेला अगदी 20 कोटीच्या आत खर्च झालेल्या रस्त्यांवर जे 44 टोल नाके आहेत ते टोल नाके बंद करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे। या 34 टोल नाके जे आहेत ते PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे, तर 10 टोल नाके हे MSRDCचे आहेत। उर्वरित जे टोल नाके आहेत, आता 144 टोल नाक्यांवरती जे टोल आता कायम राहणार आहे त्या संदर्भात सरकारची काय भूमिका असणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल, कारण राज्य सरकार टोल संदर्भातील धोरण जे जाहीर करणार आहे ते धोरण अद्याप जाहीर झालेलं नाहीये। अजित पवारांनी घोषणा केली ती केवळ 44 टोल नाके बंद करणार आहेत त्या संदर्भात केलेली आहे। तरी सुद्धा निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला राज्य सरकारने दिलेला मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण राज्यातील जनतेला हा नाहक बुर्डन बसत होता। अगदी 20 कोटी पर्यंतचा खर्चाचे रस्ते सुद्धा BOT तत्वावर बांधा वापराने हस्तांतरित करा या तत्वावर बांधले होते। त्यामुळे जनतेवरती याचा सगळा बोजा पडत होता, कारण जनतेला टोल भरावा लागत होता प्रत्येक ठिकाणी। आता 44 ठिकाणी तरी किमान राज्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे, या टोलवरती टोल भरावा लागणार नाहीये। आता उर्वरित जे 144 टोल नाके आहेत त्या संदर्भात सरकारची काय भूमिका आहे, तिथे टोल कमी होतो की काही प्रमाणात माफ होतो या संदर्भात सगळ्यांचं लक्ष लागलेलं आणि याच आठवड्यात साधारणतः, कारण राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि सरकारमधील सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार याच आठवड्यात सरकार या संदर्भातील धोरण जाहीर करणार आहे। त्यामुळे या धोरणात राज्यातील जनतेला सरकार काय दिलासा देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण सध्या तरी 44 लहान टोल नाके आहेत ते बंद होणार आहेत पूर्णपणे। आता हे टोल नाके कधी बंद होणार, या टोल नाके कुठले आहेत ते साधारणतः काही वेळात आपल्याला कळेल, कारण याची माहिती जी आहे ती पटलावर ठेवण्यात आलेली आहे। ती माहिती समोर आल्यानंतर नक्की राज्यातील 44 कुठले टोल नाके बंद झाले। संपर्कात आपल्याबरोबर आहेत संजय शिरोडकर आहेत, आपल्यावर टोल विषयक अभ्यासक आहेत ते। संजय जी, काय सांगाल, आता घोषणा विधानसभेमध्ये झालेली आहे 44 टोल नाके बंद होतील, PWDचे 34 आणि उर्वरित MSRDचे। काय वाटतं याचा कितपत फायदा होईल, कितपत दिलासा मिळेल जनतेला? बरं, ते MSRDC म्हणतायत का PWD म्हणतात, कारण दोघांचे वेगवेगळे असतात। एक मुद्दा तो त्यांनी क्लिअर करावा आणि दुसरा मुद्दा की मागे पण एकदा म्हणलेले की MSRDCचे 10 आहेत आणि PWDचे 34 टोल नाके। मग ठीक आहे, कारण ओके देन मुद्दा असा आहे की करावा त्यांनी निश्चित करावा, आमच्या शुभेच्छा आहेत। परंतु केल्यानंतर त्याची माहिती ही लोकांपर्यंत पोहोचत नाहीत की जी सेक्शन 4 जो म्हणतो RTIचा की त्याने PWDच्या वेबसाईटवर किंवा MSRDच्या वेबसाईटवर त्यांनी ते डिस्क्लोज करायला पाहिजे। आतापर्यंत कधी केलेलं नाहीये, कारण ते ह्या लिस्ट कुठे दिसत नाहीयेत। मागे एकदा माझ्या कार्यक्रमामध्ये आपले भाई जगताप पण म्हणाले की 99 बंद केलेले आहेत। कसे केली हे म्हणतात, चला लिस्ट कुठे आहे, कोणते टोल आहेत, काही याचा पत्ता नसतो। म्हणजे मी आता गेल्या 8 वर्षाचा अभ्यास माझा आहे, मला तरी ह्यांनी एक टोल बंद केलेला किंवा तो झालाय किंवा त्याची लिस्ट त्यांनी पब्लिश केलेली आहे ते जनतेपर्यंत पोहोचत नाही। त्याने ती करावी, जाहीर करावी, आम्ही त्यांचं कौतुक करू। पण अजूनपर्यंत तसं त्यांनी केलं नाहीये, बऱ्याच गोष्टी कागदावर राहतात। कारण जसं म्हणतात ना की आता ही काय लाख मोलाची कोंबडी आहे, एवढ्या सदस्याची कापतील, याच्या भ्रमात कोणी राहू नये एवढं मात्र मी नक्की सांगेन। नक्की, धन्यवाद संजय जी, झी24 तासशी बोलल्याबद्दल। नेमकी लिस्ट त्या सरकारनं जाहीर करावी जेणेकरून जनतेला एकूणच कोणते टोल नाके नेमके बंद झालेत याची माहिती मिळू शकेल। दीपक, आत्ताच आपण ऐकलेलं आहे काय बोललेले आहेत संजय जी, मात्र हे जे आत्ता धोरण जाहीर झालेलं आहे किंवा 44 टोल नाके बंद करण्याबाबतचं हे अखेरचं असणार आहे की उर्वरित टोल नाक्यांसाठी सुद्धा किंवा उर्वरित आणखीन टोल विषयक आणखी काही नवं धोरण येण्याची शक्यता आहे, काय वाटतं? हिमालय, हे पूर्णपणे टोल धोरण नव्हे, कारण राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी जे जाहीर केलं होतं की राज्य सरकार नवीनच एक टोल धोरण जाहीर करणार आहे, हे टोल धोरण अद्यापही सरकारने जाहीर केलेलं नाहीये। आज जी अजित पवारांनी घोषणा केली ते राज्यातील 44 टोल नाके बंद करण्याची, ती या धोरणाचा एक भाग म्हणावा लागेल। अजूनही 144 टोल नाके जे शिल्लक आहेत
त्या टोल नाक्यांसंदर्भात सरकारची काय भूमिका आहे हे या टोल धोरणामध्ये असेल. हे नवीन टोल धोरण जे सरकारने जवळजवळ त्याचा अंतिम मसुदा आहे जो तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे हा मसुदा, आणि या आठवड्यातच विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या याच आठवड्यात हे नवीन टोल धोरण सरकार विधानमंडळात सादर करणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे राज्यातील जनतेला आता जरी 44 टोल नाक्यांमधून सुटका मिळाली असली तरी आणखीनही दिलासा सरकारकडनं मिळण्याची शक्यता आहे. एकतर विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना टोल संदर्भात लोकांचा जो उद्रेक आहे, लोकांमध्ये जी चीड आहे ती चीड सरकारला महाग पडू शकते, राष्ट्रवादी काँग्रेसला महाग पडू शकते. त्यामुळे याच्यातून आणखीन दिलासा देण्याचा दीपक आमच्याशी असे संपर्कात राहा. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आहेत आपल्या बरोबर. सर, काय सांगाल? 44 टोल नाके बंद करण्याची आपण घोषणा केलेली आहे, मात्र उर्वरित टोल नाक्यांबाबत यापुढे सरकारची काय भूमिका असेल? जनतेला कधीपर्यंत दिलासा मिळेल? असं आहे की एक लक्षात घ्या की या राज्यामध्ये नॅशनल हायवे म्हणजे केंद्र सरकारचे सुद्धा रस्ते आहेत आणि त्याच्यावर सुद्धा टोल आहे. हे सगळे त्याच्यावरचा खर्च फार प्रचंड मोठा आहे. त्याचबरोबर राज्य सरकारचे सुद्धा काही टोल्स आहेत की जे मोठे मोठे आहेत, म्हणजे 50 किलोमीटर 100 किलोमीटर चौपदरी रस्ते केलेले आहेत, त्याच्यावर शेकडो कोटी रुपये खर्च झालेले आहेत. तर आता याचा जो विचार जो आहे सावकाशी करावा लागेल. परंतु आज आम्ही जो विचार केलेला आहे तो 15-20 वर्षापूर्वी लागलेले जे काही टोल आहे, कुठे एका ब्रिजवर टोल लागलेला आहे, कुठे फक्त 5 किलोमीटरच्या रस्त्यावर टोल लावलेला आहे, कुठे काही MSRTCचे टोल लावलेले आहेत आणि त्यांना त्या मनाने कमी पैसेच गोळा होत आहेत. तर अशा या टोलची जंत्री जी आहे काही 7-8 महिन्यापूर्वी आम्ही केली आणि ती अर्थ खात्याला आम्ही सांगितलं की ह्या पैकीच्या जे टोल जे आहेत आता जुने यांची कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत, थोडेफार यांचे काही पैसे जे काही निघत असतील ते देऊन टाका आणि हे टोल मधून जे आहेत एवढे तरी टोल कमी होतील. लहान मोठ्या टोलचं काय करायचं आहे, केंद्र सरकारच्या टोलचं काय करायचं हा वेगळा मुद्दा राहील. करायला पाहिजे. आमच्याबरोबर आमचे प्रतिनिधी आहेत दीपक भातुसे, तेही आपल्याला प्रश्न विचारू इच्छित आहेत. दीपक, भुजबळ साहेब, लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने साधारणतः एक सूचित केलं होतं की नवीन टोल धोरण आणणार आहे. आता विधिमंडळाचा अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे, विधानसभा निवडणुका आता जवळ येतात, आचारसंहिता लागेल साधारणतः 2 महिन्यानंतर. सरकारची काय भूमिका आहे नवीन टोल धोरणासंदर्भात? कधीपर्यंत ते जनतेसमोर येईल? हे टोल बंद करण्याचा सुद्धा जो आहे फाईल जी आहे ती अगोदरच 5-6 महिन्यापूर्वी गेलेली आहे. अर्थ खात्यामध्ये आता तिला अंजाम मिळालेला आहे. त्याचबरोबर नवीन धोरण जे आहे ते सुद्धा 4 महिन्यापूर्वीच हायकोर्टामध्ये एक केस चाललेली आहे. तिथं हायकोर्टात सुद्धा आम्ही ते धोरण मांडलेलं आहे आणि मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा ते धोरण दिलेलं आहे. आता याच्यावर हायकोर्टामध्ये सुद्धा ज्याच्यावर तात्काळ त्याच्यावर चर्चा होती आहे, त्याच्यामध्ये आणखीन काय सुधारणा करायची याच्याबद्दल सुद्धा चर्चा सुरू आहे. आता लवकरात लवकर याच्यावर सुद्धा निर्णय होईल. परंतु आमच्या खात्याकडून हा जो प्रस्ताव जो आहे, कारण हायकोर्टाने एक कमिटी नेमली होती आणि सांगितलं सरकारला की तुम्ही जे आहे त्याच्यावर नवीन धोरण आणा. त्याप्रमाणे जे आहे वेगवेगळे सेक्रेटरीची एक कमिटी नेमण्यात आली राज्य सरकारतर्फे. त्यांनी ते धोरण तयार केलं साधक बाधक आणि हायकोर्टासमोर मांडलं आणि ते धोरण जे आहे मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिमंडळाच्या त्याच्यासाठी पाठवलेलं आहे. भुजबळ साहेब, आणखीन एक इथे विचारावंसं वाटतं आहे. साधारणपणे सरकारकडून धोरण तयार होतं, त्याची अंमलबजावणी सुरू होते, मात्र त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचत नाही. विशेषतः आता या कोणकोणते टोल नाके बंद होणार आहेत याची काही यादी जाहीर केली जाणार आहे का सरकारकडून, जेणेकरून जनतेला कळू शकेल? आहे तिकडे डिपार्टमेंटमध्ये यादी आहे. आता माझ्याकडे खिशात यादी नाही, पण ती यादी आहे ना. यादी विधानसभेमध्ये जाहीर करू एवढे टोल आहेत म्हणून ती यादी आहे, सगळं आहे डिपार्टमेंटमध्ये. तुम्हाला ताबडतोब यादी पण मिळेल कुठले कुठले आहे. नक्की. थोडक्यात या नव्या योजनेची, या धोरणाची अंमलबजावणी कधीपासून होईल? जनतेला दिलासा कधीपासून? हे ताबडतोब जेवढ्या शक्य तितके त्याच्यामध्ये म्हणजे 8 दिवसात होणार आहे तर 9 दिवस आम्ही घालवणार नाही. आता त्याच्यासाठी जे आहे त्यांना थोडंसं नोटीस वगैरे देण्याची थोडीशी तरी कायदेशीर प्रक्रिया जी आहे आम्हाला पाडावी लागेल. पण आताही आम्हाला परवानगी मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर 15 दिवसामध्ये महिन्यामध्ये जो काही मिनिमम त्यांना पिरियड कायद्यानं देणं भाग आहे तेवढं देऊन आम्ही ते आमचे पाऊल पुढे उचलणार आहोत. दीपक, आपण काही विचारू इच्छिता? नाही भुजबळ साहेब, तुम्ही सांगता की टोल नाक्या संदर्भातलं नवीन धोरण जे आहे ते मुख्यमंत्र्यांना सादर झालेलं आहे, पण जनता वाट बघते की साधारणतः कधी त्यांना टोलमधून दिलासा मिळेल. कारण अजून 144 टोल नाक्या नॅशनल हायवेचे आपण टोल वगळू, परंतु PWD आणि MSRTCचे दीपक भातुसे, तुमचं काही चुकीचं काहीतरी गैरसमज होत आहे. टोल धोरण जे आहे ते या पुढच्या काही टोलचे जे काही येतील त्याला लागू होणार आहे. आता जे टोल जे आहे ते केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे जी कॉन्ट्रॅक्ट झाले ती झालेली आहे.
आता ही जे आम्ही जे कमी केलेले आहेत ते फार जुने टोल छोटे छोटे टोल ते बंद केलेले आहेत। त्याच्यामुळे नवीन धोरण जरी आलं तरी काही ताबडतोब हे मोठे टोल बंद होऊ शकत नाही। याच्या भारत सरकारचे सुद्धा नॅशनल हायवेवरचे मोठे मोठे टोल्स आहेत की ज्याच्यावर हजारो कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे। तर नवीन टोल धोरण आलं म्हणजे हे सगळे जे टोल माफ होतील असं मला वाटत नाही। अर्थात भारत सरकारने काही निर्णय घेतले आणि त्याने आम्हाला काही मार्गदर्शन केलं आणि त्याने जर ठरवलं तर मग गोष्ट वेगळी आहे। नक्की धन्यवाद। पण भुजबळ साहेब, काही प्रमाणात दिलासा जे MSRTCचे किंवा PWDचे टोल नाके आहेत त्याच्यामध्ये 44 काढले ना, जे छोटे छोटे जे आहेत जे करता येण्यासारखे ते सगळे काढले, तेच 44। आता याच्यामध्ये काही शिल्लक राहिले असे 2-4-5 त्याचा पण विचार करू आपण नक्की। आमच्या माहितीप्रमाणे जे काही अभ्यास करून जे काढलेले आहेत टोल त्याच्याप्रमाणे एवढे होतात। नक्की लवकरात लवकर हे धोरण अंमलात येईल अशी आशा जनतेलाही आहे। धन्यवाद भुजबळ साहेब, झी24 तासशी सविस्तर बोलल्याबद्दल, या नवीन योजनेबाबत। आणि दीपक, आपल्यालाही धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।